परिचय दीजिए और प्रेस कॉन्फ्रेंस बुलाने की क्या वजह है? नमस्कार, मैं शानूर पटेल, भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा जिला अध्यक्ष। मेरा आपको बुलाने का यही मकसद था कि मैं 9 महीने से मैं जो लीगल जो प्रोसीजर कर रहा हूँ, जो पाठ पुरावे कर रहा था, वो साजापूर ग्रामपंचायत हद्दीतला एका सुलेमान शेख वैयक्तिक नावाचा माणसानं मस्जिदच्या जागेवर अतिक्रमण केलं होतं। त्या संदर्भात मी कायद्यानं मी जे पाठपुरावा करत होता त्या पाठपुराव्याची दखल घेऊन समस्त अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आणि ते पंचनामाचा अहवालमध्ये ते सिद्ध झालेलं आहे काय 420 स्क्वेअर फीट यांनी अतिक्रमण केलेले आहे। दुसरा विषय हे आहे की ज्याच्या नावावर ते जागा होती ते जागा फक्त 1380 होती। त्याच्या ग्रामपंचायतमध्ये 1380चा रेकॉर्ड होता। मग त्या माणसानं तर जागा विकलीच नाही आणि त्या माणसानं कोणतंही रजिस्ट्री करून दिली नाही। त्याच्यानंतर त्याच्या मुलांना ह्या रजिस्ट्री करून दिली आणि मुलांना ग्रामपंचायतमधून ग्रामसेवक BDO कटारे यांनी डुप्लिकेट नंबरच्या आधारात 1820ची नोंद लावली आणि ते नोंद देऊन नंबर 8 देऊन मोहम्मद हनीफ सय्यद लाल यांनी नाजिमा सुलेमान शेख यांना रजिस्ट्री करून दिली। त्याच्यानंतर मी पाठपुरावा केल्यानंतर ते अहवालमध्ये ते सिद्ध झाला आणि ते 15 तारखेला समस्त पंचायत समिती BDO साहेब यांनी साजापूर ग्रामपंचायतला आदेश दिला काय तात्काळ अतिक्रमण काढण्यात यावा। मग 14 तारखेला ग्रामपंचायतनं समोरच्या माणसाला नाजिमा सुलेमान शेख यांना नोटीस बजावली काय तुम्ही 15 दिवसाचं त्याला अल्टिमेटम दिलं का तुम्ही 15 दिवसात हे अतिक्रमण काढा, नाहीतर आम्ही कायदेशीर ते पाळू आणि ते 100% पाळणार आहे। या सर्व प्रकरणामध्ये मी जे पाठपुरावे केली तर या सर्व प्रकरणामध्ये जर मस्जिदची जागा आहे म्हणून मी हे बाहेर काढलं आणि त्याच्यावरती अनलिगल कमीत कमी अंदाजी किंमत 1.5 करोड रुपया अशी एक तिथं मोठी 3 मजली बिल्डिंग बनवण्यात आली। त्यानं ग्रामपंचायतमधून कोणतीही बांधकाम परवानगी घेतलेली नाही किंवा कोणताही कर त्यांनी भरलेला नाही आहे। ते मी नाही सांगत, हे ग्रामपंचायतमध्ये आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्याने जे अहवाल पाठवला त्याच्यामध्ये ते सिद्ध झालेलं आहे। आता माझं पत्रकार परिषद घेण्याचा मुद्दा हा होता काय माझी राजकीय पक्ष जे आहे, कोणताही पक्ष असो किंवा बाहेरचे इतर लोक असो, यांच्याशी माझा काही संबंध नाही आहे किंवा कोणत्याही माणसासोबत माझा वैयक्तिक वाद नाही आहे। तर हा मस्जिदच्या जागावरती बरेच लोकांनी असे वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये किंवा वक्फ बोर्डच्या जागावरती बरेच लोकांनी हे अतिक्रमण केलं आहे। आणि हा नाजिमा सुलेमान शेख याचे पती सुलेमान रुस्तम शेख हा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे। ह्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यानं मस्जिदच्या जागेवर अतिक्रमण केलं ह्या सिद्ध झाला। आता हे प्रकरण उघड केल्याबद्दल जर याच्यामध्ये मी प्रत्येक ठिकाणी जिल्हा अध्यक्ष असून मी प्रत्येक तालुक्यामध्ये माझा दौरा चालू राहतो आणि त्या प्रकरणात किंवा माझ्यासोबत काही घटना घडली, माझ्यावर हमला झाला किंवा माझ्या घरच्यावर हमला झाला तर याचा जबाबदार सुलेमान शेख हाच राहणार आहे। कारण की माझी वैयक्तिक दुश्मनी कोणासोबत नाही, मी जे करतोय ते एकदम कायद्यानं आणि लीगल करतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कायदा दिलेला आहे ते कायदा हातात धरून मी हे सर्व काम करतोय, मी अनलिगल करत नाही। आणि या सर्व प्रकरणामध्ये जर माझ्या जीवाला जर काही बरं वाट झालं त्याचा जबाबदार हाच राहणार आहे।